नमस्कार अमरावती. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून हनुमानगढी परिसरात तब्बल 25,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या वृक्ष लागवड मोहिमेत अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू तसेच विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण आठवडाभर अमरावतीत विविध ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्र प्रदूषणमुक्त आणि हरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने 25,000 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे सांगितले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे शहरभरातून स्वागत होत असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने वृक्ष लागवडीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी हनुमानगढी ज्या ठिकाणी 151 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती स्थापित होत आहे, बाजूलाच राम वाटिका एक भव्य गार्डन डेव्हलप होत आहे आणि या परिसरामध्ये जवळपास 25,000 झाडाची आम्ही लावण्याची सुरुवात करत आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी नेहमी लोकांना न्याय देण्याचं काम केलं, जनतेची सेवा केली आणि आजसुद्धा त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहे. आणि या सेवा दिवसाच्या माध्यमातून 25,000 झाडं संपूर्ण जिल्ह्यामध्ये लावण्याचा संकल्प नवनीत राणांनी केला आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, युवासेना पार्टीचे कार्यकर्ता, संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, संतांच्या उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण सुरू झालेलं आहे आणि हे 10 दिवस हा पूर्ण सप्ताह चालणार आहे. या सप्ताहामध्ये तालुक्याच्या ठिकाणी धारणी आहे, चिखलदरा आहे, चांदूर बाजार आहे, अंजनगाव, दर्यापूर, तिवसा सगळ्याच परिसरामध्ये 10 दिवस आम्ही वृक्षारोपण करू, 25,000 झाडं लावू आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीसुद्धा आहे. हे सुद्धा या झाडाच्या माध्यमातून दादांची आठवण म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही झाडं लावत आहे आणि देवाभाऊंना आज वाढदिवसाच्या रूपामध्ये प्रदूषणमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, प्रदूषणातून महाराष्ट्र बाहेर पडला पाहिजे आणि सगळ्यांना स्वच्छ आणि सुंदर एक चांगली हवा मिळाली पाहिजे, या दृष्टीने 25,000 झाडं लावण्याचा संकल्प नवनीत राणेंनी केला आहे आणि वृक्षारोपण भर पाण्यामध्ये सुरू आहे. नाही, आता पावसाचा पिरियड आहे आणि आजही तुम्ही जर पाहू शकता की पूर्ण भरभरून पाऊस सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये पोल्युशन मुक्त हा महाराष्ट्र झाला पाहिजे. आमचे लाडके भाऊ आणि आमचे देवाभाऊचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये मिनिमम 25,000 झाडं आपण लावून घेत आहे आणि तसंही आमची अमरावती पोल्युशनचे आजूबाजूही कुठे खराब पोल्युशन नाही आहे, चांगलं पोल्युशनच आहे आमचं जिल्ह्यामध्ये. क्लायमेट चांगलं आहे, पण तरी येणारे पिढीसाठी आणि आजचे जे कार्यकर्ता आहे आमचे देवाभाऊचे, आम्ही आमच्या मुख्यमंत्रीला, आमच्या भावाला काय देऊ शकतो, तर आमच्या क्षेत्राला स्वच्छ आणि स्वच्छ वेदर, क्लायमेट आणि पोल्युशन मुक्त राहायला पाहिजे. त्याकरिता 25,000 झाडे लावून घेते आणि आमचे आदरणीय अजितदादा पवार यांची आज जयंतीसुद्धा आहे. या निमित्ताने त्यांची आठवण म्हणून, त्यांचे कार्याला सलाम म्हणून, त्यांच्यावर प्रेम करणारी हा पूर्ण महाराष्ट्र म्हणून आपण आज त्यांच्या निमित्तसुद्धा झाड लावण्याचे कामं करत आहे. आणि सगळे महाराष्ट्राचे जेवढेही युवक आहेत ज्यांना माहीत आहे क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट, वेदर, पोल्युशन आणि स्वच्छ पोल्युशन राहायला पाहिजे, त्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या आईवडिलांचे नावाने एक एक झाड प्रत्येक ठिकाणी आपण लावलं पाहिजे. तेवढंच मी सगळ्यांना विनंती करते.